शुभ सकाळ सर्वांना। तर आता मी आले आमच्या गुलाबाच्या मळ्यात, तिथं झेंडू लावला आहे आणि झेंडू खुडायचं काम चालू आहे। तर चला आता झेंडू खुडायला जाते मी आणि तुम्हाला पण दाखवते आमचा झेंडू कसा आहे। तर आज आहे नवरात्राची तिसरा दिवस म्हणजे तिसरी माळ। आज रंग आहे राखाडी। आज सकाळची घरातली कामे पटापट आवरून आज झेंडू खुडायला वावरत आले, कारण खूप ऊन लागतं आणि आता खरंच बघू शकता तुम्ही लई ऊन पडलेलं आहे। त्याच्यात भक्ती पण मागं लागली, मग तिला पण आम्हाला सोबत आणायला लागलं। तिला पण एका ठिकाणी बसवलं आहे, कारण घरी दादू शाळेत जातो, तिला खेळायला जोडी कोणी राहत नाही आणि तिच्या पप्पासोबत आलेली ती। आणि आमचे गणपत भाऊन ते दोघं माणसं आणि आम्ही दोघं जण चौघांनी पटापटा झेंडू खुडून घेतलेला आहे। आणि झेंडूचं महत्त्व नवरात्रात खूप असतं। नवरात्र आणि दिवाळी त्याला डिमांड असू या नसू, पण त्याचं महत्त्व असं की देवीला, घटाला, गाड्यांना, घराला सगळ्या गोष्टीसाठी झेंडूच उपयोगी पडतो। मग थोडासा झेंडू लावला आहे आणि ह्या जागेवर गुलाब खराब झाला होता ना आमचा, म्हणून आम्ही इथं झेंडू लावलेला आहे। पिवळा कलर आहे। खुड आवरा पटापटा। पहा आमची भक्ती पण फुलं खुडू राहिली, आता सवय लागली शेतीच्या कामाची। भक्ती खुड बाई, मस्त बाई की आप्पासारखे। आमच्या गणपत भाऊन ते बी मस्त खुड राहिले। पटापटा खुडायचं असं मम्मी नाही म्हणायचं, तुला सांगितलंय मी। काय म्हणायचं? आई म्हण, आई म्हण, आई। टाकते का टापा टाका। आता लय ऊन वाढलंय, लय ऊन खूप लागू राहिलं, पण आता थोडा झेंडू राहिलाय, जास्त नाही थोडाच राहिलेला आहे। पटपट खुडून घेतो। नागाचाला कुठे पैसे कोणतं ए बर का, इकडं मोठ एकदम मोठं बर का। आता हा स्टोरला ठेवलाय आम्ही झेंडू खुडून थंड होण्यासाठी, कारण खूप उन्हात खुडला ना, गरम माल झाला होता। तो जरा थंड होईल आणि थोडक्यात त्याला म्हणतात तुम्ही पण गार झाले का? हां, बघू शकता आम्ही आता स्टोर मध्ये उभेले। हे सगळं काही थंड हवेत मस्त फुलं ठेवलेले बघू शकता तुम्ही। इतका मोठा स्टोर असतं। मी पण स्टोरला आता फर्स्ट टाइमच आले, मधी बाहेरूनच फुलं देत राहते। फुलं छान आहे हो, छान आहे, परंतु उन्हाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे काय सांगा ना, बोला ना। फुलांची साईज छोटी आहे आणि शेवंती आहे काही शेवंती नवरात्रामध्ये बघा किती सुंदर सुंदर असे फुलं आहे, पण त्याच्यासाठी कष्ट किती घ्यायला लागतात। फुलं गण छान दिसते। चल उत्तम क्वालिटी आहे। हा बघा मस्त आहे। चला आता आम्हाला लागली आहे भूक, मला आहे उपवास, यांना जेवण करायचे। आता आम्ही फराळ करतो, जेवण करतो। बाय बाय, भेटू नंतरच्या व्हिडिओत। स्टोर बंद केला, आता चाललो घरी।